दर्शनाला आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. मंदिर तुझे सुंदर पावन, मंदिर तुझे सुंदर पावन, मनात आमच्या तुझेच चिंतन, आलो तुझ्या दर्शनाला. आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. सर्व लोक हो टाळ्या वाजवा, परमेश्वराचा आनंदाने जय घोष करा. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सगळे प्रिय बंधू, आज आपण सामान्य काळातील 13वा रविवार साजरा करत आहोत. परमेश्वर हा दयाळू आहे, प्रेमळ आहे. तो आपल्या सर्व गरजा पुरवत असतो, आपल्या सर्व काळजा दूर करत असतो, हा आपला विश्वास आहे. आणि याच विश्वासाने आपण प्रभूकडे प्रार्थना करूया की आपल्यावर आलेले सर्व आयुष्य त्याने दूर करावे आणि त्याचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहावा. म्हणून आपण या भक्तीमध्ये प्रार्थना करूया. ही पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावे. म्हणून आपण केलेल्या पापांची, चुकांची, अपराधांची व अन्यायाची आठवण करून परमेश्वराकडून तसेच आपल्या भावा बहिणीकडून क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कर्माने व वाणीने मी फार पापे केली आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व साधू संत यांच्याजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्व कार्याची जीवनाकडे घेऊ. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर, हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर, हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर, हे प्रभू आम्हावर दया कर. परमेश्वरा स्वर्गात गौरव, सजनाना देव स्वाती देव, आम्ही तव स्तुती करीतो रे देवा. धन्यवाद नावा देतो भजन पूजन करीतो रे सेवा. महिमा भोगावा मुख्य नित, प्रभु देव पिता प्रभु परमेशा, विश्वेशा सर्वेशा शक्तिशाली. नमोनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनकना परेश कोकरा, प्रभो दुःख हारा परमेशा. दयेच्या सागरा
पापहारी दयावरी करी त्वरा पतित पावन जगपहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझ्या विनाशी दया करी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात परम पवित्र आज्ञासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परमईशाला स्वर्गात गौरव सज्जनांना देवो शांती देवो शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, विश्वरूपी प्रकाशाने द्वेष व पापांचा अंधकार नाहीसा कर. या प्रकाशाला आमच्या अंतकरणात प्रवेश देण्यासाठी आम्हाला सबळ कर. आमच्या जीवनात तू सत्य आमच्या हृदयात तुझ्या प्रेमाचा प्रवाह अखंड व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. पहिले वाचन राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. हा देवाचा पवित्र माणूस आहे, त्याला तेथे विश्रांती घेऊ दे. एके दिवशी असे झाले की अलीशा शुनेम येथे गेला. तेथे एक थोर स्त्री होती. तिने त्याला आग्रह करून जेवावयास लावले. पुढे तो त्या वाटेने जाई तेव्हा तेथे जेवावयास उतरत असे. ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, हा पुरुष वारंवार ह्या रस्त्याने जातो. हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे असे मला दिसते. यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची आणि एक समई अशी तिच्यात ठेवू. म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा तो त्या खोलीत उतरत जाईल. एके दिवशी असे झाले की तो तेथे येऊन त्या खोलीत उतरला आणि तेथे निजला. त्याने गेहजीला विचारले, हिच्यासाठी काय करावे? गेहजी म्हणाला, तिला काही मुलबाळ नाही, तिचा नवरा वृद्ध आहे. त्याने म्हटले, तिला बोलाव. त्याने बोलावल्यावर ती येऊन दारातच उभी राहिली. तो तिला म्हणाला, वसंत ऋतू पुनरपी येईल तेव्हा तू पुत्राला उराशी घेशील.
हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. प्रभो, तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. प्रभो तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्या तुझी सत्यता कळवी. कारण मी म्हणालो, तुझ्या दयेची उभारणी सदोदित होत राहील. स्वर्गातून तुझी सत्यता तूच स्थापिली आहेस. प्रतिसाद. प्रभो, तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. प्रभो तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. ज्या लोकांना उत्साह शब्दाचा परिचय आहे ते धन्य. हे परमेश्वरा, ते तुझ्या मुख प्रकाशात चालतात. ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्हास करतात. तुझ्या न्यायपरायणतेने त्यांची उन्नती होते. प्रतिसाद. प्रभो, तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. प्रभो तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. कारण त्याच्या बलाचे वैभव तू आहेस. तुझ्या प्रसादाने आमचा उत्कर्ष होत राहील. आमची ढाल परमेश्वराच्या मालकीची आहे. आमचा राजाही इस्रायलच्या पवित्र भूमीचा आहे. प्रतिसाद. प्रभो, तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. प्रभो तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. दुसरे वाचन पौलाचे रोमकारास पत्र त्यातून घेतलेले वाचन. आपण नवीन प्रकारच्या जीवनात चालावे म्हणून स्नान संस्काराद्वारे ख्रिस्ताबरोबर पुरले गेलो आहोत. आपण जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्याने त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. त्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाकीशाने त्याच्याबरोबर पुरलो गेलो, त्यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेल्यात उठला, त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेल्या ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला. तो जगतो, तो देवासाठीच जगतो. असे तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःच पापाला मेलेले खरे, पण देवासाठी जिवंत झालेले असे माना. हा प्रभूचा शब्द आहे. देवाच्या आभार मानूया. जय घोष. हालेलुया, हालेलुया. हे प्रभू, तुझ्या पत्राची वचने स्वीकारण्यासाठी आमची अंतःकरण प्रफुल्लित कर. हालेलुया. प्रभो तुम्हाबरोबर आहे आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संतमध्ये लिखित पवित्र शुभवर्तमानातून दिलेले वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. येशू आपल्या 12 शिष्यांना म्हणाला, जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. आणि जो आपला क्रूस उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील, आणि ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमावला तो त्याला राखील. जो तुम्हाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, आणि जो
संदेष्टाला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्टाचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफल मिळेल. आणि ह्या लहानातील एखादा शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला असतो तो आपल्या प्रतिफळाला म्हणणारच नाही असे मी तुम्हाला नक्की सांगतो. प्रभूचे हे वर्तमान हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. त्यासाठी प्रिय वडील आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याचा शिष्य म्हणजे काय याविषयी बोध करत आहे. तत्पूर्वी तो आपल्याला ख्रिस्ती जीवन म्हणजे काय ते सांगत आहे. कौटुंबिक नात्यावरती आपल्या लेकरा बाळावरती आपण प्रत्येक जण प्रेम करत असतो ते वाईट नाही. पण प्रभूमध्ये आपण या आपल्या अपत्यावरती आपल्या लेकरावरती कसं प्रेम करू शकतो म्हणजे कसं आपण आपल्या लेकरावरती आणि परमेश्वरावरती एकाच वेळेस प्रेम करू शकतो. त्याचं एक साधं सोपं उदाहरण ख्रिस्त आपल्याला देतो ते म्हणजे की आपण ख्रिस्तावरती जेव्हा प्रेम करतो तेव्हा आपण ते आपल्या लेकरा बाळावरती करतो आणि ख्रिस्ताला धरून आपण जेव्हा राहतो तेव्हा आपण लेकरा बाळाला धरून राहतो. आजची जी वाचना आहे त्या वाचनाचा जो बोध आहे तो बोध म्हणजे आपण कशा प्रकारे आदरातिथ्य करायला हवं. आजच्या पहिल्या वाचनामध्ये अलिशाला शिमोन येथे एक स्त्री त्याचं आदरातिथ्य करतो. तो प्रत्येक वेळेस त्या प्रदेशातून जात असतो आणि मग ती त्याचं आदरातिथ्य करते त्याच्यासाठी खोली बांधते आणि तो तिला देवाचा आशीर्वाद देतो. बरेचदा देव आपल्या दारामध्ये कोणत्या रूपाने येईल हे आपण सांगू शकत नाही. तो माणसांच्या रूपाने येईल, गरजवंतांच्या येईल, भिकाऱ्यांच्या येईल, आपल्या नातेवाईकांच्या येईल, कोणाच्याही रूपानं तो आपल्या दाराशी उभा राहू शकतो. आणि म्हणून आपल्याकडं चांगली एक मन आहे, अतिथी देव भव. म्हणजे अतिथी हा देवासारखाच असतो. अतिथी म्हणजे आपण पाहुणा म्हणतो, पण अतिथी म्हणजे कोणतीही तिथी माहीत नसलेला किंवा वेळेचं भान नसलेला आणि वेळी अवेळी आपल्या दारासमोर जो उभा राहतो तो अतिथी. हेच लॅटिन भाषेमध्ये सुद्धा आहे. लॅटिन भाषेतून इंग्रजीमध्ये शब्द आलेला आहे हॉस्पिटॅलिटी. त्याचा जो मूळ अर्थ आहे तो मूळ अर्थ म्हणजे अज्ञान. म्हणजे आपण कोणाला दया दाखवायची आहे, जी ती गरजवंत आहे, जी अज्ञानी आहे. प्रभू श्री ख्रिस्त आपल्याला सांगतो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला जरी एखाद्याला दिला तरी त्याला त्याचं प्रतिफळ मिळणार आहे. म्हणजे आपण मोठंच काम केलं पाहिजे असं काही नाही. आपण साध्या साध्या गोष्टीतून सुद्धा देवाचं दर्शन आपल्या जीवनामध्ये घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला परमेश्वराची दृष्टी असायला हवी, परमेश्वराची दया आपल्याकडे असायला हवी. तेव्हा जो गरजवंत आहे त्या गरजवंताला आपण परमेश्वराच्या दयेने त्याच्याबरोबर वागू शकतो. हेच आज आपल्याला ख्रिस्त सांगत आहे. आणि म्हणून आजच्या या पवित्र दिवसामध्ये प्रार्थना करत असताना की परमेश्वराचं खरं रूप ओळखण्यासाठी आपल्याला त्याची दृष्टी त्या दयेचा वर्षाव आपल्यावरती व्हावा. ज्याप्रमाणे अलिशाने त्या स्त्रीला आशीर्वाद दिला तसंच परमेश्वराने आपल्याला देखील आशीर्वाद द्यावा. म्हणून आपण या भक्तीमध्ये प्रार्थना करूया. आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त
तो पवित्र आत्म्याचे योगाने कधी संभवला कुमारी मरियेपासून कोणते पिलाताच्या मुलाखाली त्याने दुःख भोगले त्याला क्रूसावर ठेवले तो मरण पावला त्याला फुले तो अधोलोकात लागला तिसऱ्या दिवशी मेल्यावर उठला स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव त्याच्या उजवीकडे बसला येथून तो जिवंत आणि मेले संबंध देहाचे पुनरुत्थान काळाचे जीवन याबाबत परमेश्वराच्या विधीवर आपण आपल्या विनंत्या मांडूया. आपले कुलगुरू, आपले महागुरू, सर्व धर्मगुरू, ग्रंथस्थ आणि या सर्वांना परमेश्वराच्या दयेचा अनुभव यावा. त्यांनी या अनुभवातून देवाच्या प्रजेची सेवा करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वरा दया कर ही तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. आपल्या सर्वेसाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या बीड धर्मग्रामामध्ये जे ख्रिस्ती कुटुंब आहेत त्या ख्रिस्ती कुटुंबांना परमेश्वराने आशीर्वादित करावे. त्या कुटुंबामध्ये त्याची प्रेम दया क्षमा शांती सदैव नांदत राहावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. कोरोनाचा तर अजूनही वाढतच आहे. परमेश्वराच्या दयेने हे अरिष्ट दूर व्हावे, सर्वांना सुख समाधान मिळावे आणि सर्वांनी जबाबदारीने जीवन जगून आपल्या स्वतःचं संरक्षण करावे, सुरक्षित राहावे आणि विशेषतः परमेश्वराच्या दयेवरती विसंबून जीवन जगण्याची कृपा सर्वांना मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. या कोरोनाच्या काळामध्ये जे एकाकी जीवन जगत आहेत, दुःखी जीवन जगत आहेत, नैराश्याचं जीवन जगत आहे, अशा सर्वांना परमेश्वराने आशेचा किरण दाखवावं, त्यांचे नैराश्य दूर करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. या ऋतूमध्ये आपल्याला परमेश्वराने मोल प्रमाणात पाऊस द्यावा आणि आपले जीवन आशावादी बनावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, एकाकी जीवन जगत आहेत, वृद्ध आहेत, आजारी आहेत, अशा सर्वांना परमेश्वराच्या गुणकारी स्पर्शाचा अनुभव घ्यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रेमळ पित्या, ज्या देव आम्ही आमच्या गरजा, आमच्या काळजा, वंचना तुझ्या विधीवर मानलेल्या आहेत. तू आमचा उत्तम असा मेंढपाळ आहेस आणि म्हणून तू आम्हाला कोणतीही गोष्ट कधीही कमी पडू देत नाहीस यावर आमचा विश्वास आहे. याच विश्वासाने आम्ही आमच्या गरजा तुझ्या विधीवर मानलेल्या आहेत. तो परमेश्वरा तुझ्या दयेने त्या तू पूर्ण कर ही प्रार्थना आम्ही प्रभूच्या नावाने करतो. आमेन.
दुसरा प्रसंगित आहे मिळाले भाकर पृथ्वी दिलेले मानव प्रसंगाचं आम्हासाठी जीवन परमेश्वराचे देव सर्व परमेश्वरा प्रसंगित आहे एकूण मिळणाऱ्या द्राक्षरस आणि मुलाला द्राक्षाचे सोबत मानाच्या परिश्रमाचं फळ आम्हासाठी आध्यात्मिक परमेश्वराचे देव सर्वांना असेल आमच्या प्रार्थनेचा विज्ञानाचा खूप स्वीकार करतो बंधूंनो आपल्या प्रार्थनामध्ये बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य होवं म्हणून प्रार्थना करा आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करू त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान आमच्या व त्याच्या ख्रिस्त मंडळात हे प्रभू परमेश्वरा दिव्य संस्काराद्वारे तू आम्हाला कृपारूपी सामर्थ्य देतोस तुझी प्रामाणिकपणे सेवा करण्यास या प्रसादात करून आम्हाला सहाय्य कर ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो आमेन. प्रभू तुम्हा बरोबर आहेस आणि तुम्हा बरोबर सुद्धा आमचे अंतःकरण प्रभूकडे लावा आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र विद्या सर्व समाजचा सनातन परमेश्वरा आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य अवस्थापत्र आभार मानावेत ही योग्य व आनंददायक आहे त्याच्याद्वारे तू सृष्टीची पुनर्निर्मिती केलीस त्याच्या संपन्नतेमध्ये आम्हा सर्वांना भागीदार केलेस तो ईश्वर असूनही त्याने आपल्या ईश्वरी वैभवाचा त्याग केला उसावर आपले रक्त सांडून त्याने जगाला शांती दिली म्हणूनच सर्व सृष्टी त्याने सर्वश्रेष्ठ करण्यात आले त्याची भक्ती करणाऱ्यांसाठी तो शाश्वत जीवनाचा चढा झाला आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायकांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरले आहेत. परम स्वर्गात जय जयकार प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस सर्व पावित्र्याचा तू गंभ आहेस ही जाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्म्यांच्यावर येऊ ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर बनू स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखसहनापूर्वी त्याने भाकर घेतली तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण हे खा आणि खा हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या प्रभू हे माझ्या देवा भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण माझ्या म्हणून प्या हा माझ्या रक्ताचा प्याला आहे नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल हे माझ्या आत्मनेसाठी करा. हे माझ्या प्रभू हे माझ्या देवा शुद्धीच्या रहस्याचा आपण जे घोष करूया
ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जीवन झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही तुला विनंती. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु अम्ब्रोज, इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताच्याही विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धर्मकुमारी मारिया, संत योसेफ तिचा विरक्त पती, सारे प्रेषित जगाच्या आरंभापासून, तसेच सतीनं तुला कर वसंत फ्रान्सिस झेवियर या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताकाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. स्वर्गीय पित्याने आपल्याला व आपल्या कुटुंबाला परमेश्वराने आशीर्वादित करावे म्हणून प्रभूच्या शब्दात आपण त्याला विनवूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला माफ पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने वैयक्तिक व सामाजिक पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास आणि आज आम्हा प्रत्येकास म्हणतोस, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. तू आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर आमच्या श्रद्धेकडे पाहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास ख्रिस्ताची शांती प्रदान करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तो आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तो आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तो आम्हाला शांती दे. येशू ख्रिस्ता, आम्ही अपात्र असूनही तुझ्या शरीराचे व रक्ताचे सेवन करीत आहोत. त्यामुळे आम्हाला शिक्षेस पात्र ठरू नकोस, तर मानसिक व शारीरिक आरोग्य आणि मुक्ती मिळवून दे. स्वर्गीय पित्याची दया प्रकट करण्यासाठी आलेले हे देवाचे कोकरू पहा. त्याच्या जीवनाचा सर्व संदेशाचा स्वीकार करणारे आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल.
परस्परावर प्रेम करा, करा आदेश करा. परस्परावर प्रेम करा, आदेश करा. प्रभु परमेश प्रेम निदान, दासावर करी प्रेम बहु. प्रभु परमेश प्रेम निदान, दासावर करी प्रेम बहु. परस्परावर प्रेम करुनिया, त्याच्या देशा जागू. परस्परावर प्रेम करा, आदेश करा. प्रेमादेव देण्या जगताला परमेशाने ख्रिस्ताला धाडियले या जगतियाचे. स्मरण असू द्या सर्वांना. परस्परावर प्रेम करा, हृदय धरा देश करा. ख्रिस्ताच्या आत्म्याला पवित्र कर. ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर. ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर. ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर. ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक. ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक. ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला साफ कर. ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला साफ कर. ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे. ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे. हे उत्तम येशू माझे ऐकून घे. हे उत्तम येशू माझे ऐकून घे. तुझ्या गायात मला लपवून घे. तुझ्या घायात मला लपवून घे. तुझ्यापासून माझा वियोग होऊ नकोस. तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. दुष्ट शत्रूपासून माझे रक्षण कर. दृष्ट शत्रूपासून माझे रक्षण कर. मध्यवेळी मला बोलावून घे. मरतेवेळी मला बोलावून घे. मी तुझ्याकडे धावत यावे अशी आज्ञा कर. मी तुझ्याकडे धावत यावे अशी आज्ञा कर. संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. हे माझ्या जीवा देवाला धन्यवाद दे. हे माझ्या अंतर्यामा देवाचे स्तवन कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू ख्रिस्त बलिदान ख्रिस्त प्रसाद यांच्यामुळे तुझ्या देवी जीवनात आम्हाला सहभागी कर व तुझ्या प्रेमाचे दर्शनात जगाला कलिवण्यात आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर आहे. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांती जनतेची सेवा करण्यास आपणास पाठविण्यात येत आहे. देवाच्या आज्ञेने. देव तू सर्वांना, देवा आमची हीच प्रार्थना. सुखी ठेव तू सर्वांना, देवा आमची हीच प्रार्थना. रांची आम्हा बुद्धी दे, कुविचारांना तारा नसू दे. सदा पाठीशी तुझ्या राहू दे. हसती हे करुणागना, देवा आमची हीच प्रार्थना. ठेव तू सर्वांना,
आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवली. नमो एक कृपा पूर्ण मरिया तुझ्या ठाई आहे स्त्रियांमध्ये तू धन्य आहे, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो एक कृपा पूर्ण मरिया तुझ्या ठाई आहे स्त्रियांमध्ये तू धन्य आहे, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. आणि देव शुद्ध मनुष्य झाला. तो आम्हामध्ये राहिला. नमो एक कृपा पूर्ण मरिया तुझ्या ठाई आहे स्त्रियांमध्ये तू धन्य आहे, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते, आमच्यासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राचा देह धारणाचा त्याच्या दुःख सहनाच्या व उपवासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे. जय ख्रिस्त.